नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे कालपासून प्रत्येक वाहिन्यांवर म्हणजे बातमी देणाऱ्या वाहिन्यांवर, न्यूज चॅनल्सवर आपल्याला एक बातमी प्रामुख्याने दिसते आणि ती बातमी म्हणजे पुण्यात झालेल्या रेव पार्टीवरच्या रेडची. आता रेव पार्टी हे काही प्रकरण नवीन नाही आपल्यासाठी. पुण्यात अलीकडे तर भरपूर वेळा आपण ऐकलेलं आहे की रेव पार्टीज होतात, त्याच्यावर रेड सुद्धा टाकली जाते. याच्या आधी मी लहान असताना आमच्या इकडे ठाण्याला कुठलं ते येऊर होतं, त्या येऊरमध्ये खूप रेव पार्टीज ऑर्गनाईज केल्या जायच्या आणि तिकडे रेड सुद्धा टाकली जायची. आता ते सगळं कमी झालंय, म्हणजे रेट कमी झाले आहेत का रेव पार्ट्या कमी झाल्यात ते माहिती नाही, पण आता अलीकडे आपण पुण्यात खूप वेळा ऐकतो की रेव पार्टीज आणि मग त्याच्यावर पडलेले छापे. आता ही रेव पार्टी याच्यातलं एक हायलाईट म्हणजे या रेव पार्टीमध्ये असलेला एक सदस्य, तो सदस्य म्हणजे एकनाथ खडसे, म्हणजे शरद पवार गटातले एकनाथ खडसे साहेब. हे हल्ली सांगायला लागतं की कुठल्या गटातले, कारण हल्ली खूप कन्फ्युजन आहे महाराष्ट्रात ओव्हरऑल झालेलं. सो शरद पवार साहेबांच्या गटातले एकनाथ खडसे साहेब यांचे जावई प्रांजल यांना या रेडमध्ये पकडण्यात आलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे एकनाथ खडसे यांचे ते जावई आहेत, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत, दुसरे पती आहेत. पहिला आय थिंक त्यांचा घटस्फोट झाला होता, त्यानंतर हे दोघं काहीतरी बालमित्र होते आणि मग आता या दोघांचं जुळलं. आता प्रांजल मनीष खेवळकर जे या ओव्हरऑल रेडमध्ये त्यांना हायलाईट केलं जात आहे, ही गोष्ट वेगळी की या रेव पार्टीमध्ये ते फक्त एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर अजून 6 जण होते. टोटल 7 जणांना पोलिसांनी पकडलेलं आहे, त्याच्यात 5 पुरुष आणि 2 महिला आहेत. आणि एक थोडी हास्यास्पद गोष्ट म्हणजे अजून 3 महिला होत्या असं म्हटलं जात होतं, पण छापा ज्यावेळी टाकला जात होता त्यावेळेला त्या पळाल्या. आय मीन हे असं हॉटेलला काही आपल्या गावातले जसे घरं असतात त्याचा मागचा दरवाजा पुढचा दरवाजा असं काही नसतो, पण तरी त्या कशा काय पळायला देव जाणे बुवा. एनिवेज, या रेव पार्टीमध्ये जे जे पदार्थ पोलिसांनी जप्त केलेले आहेत त्याच्यामुळे जास्त मीडिया जे आहे ते या प्रकरणाला हायलाईट करत आहे. आणि ते पदार्थ म्हणजे पुण्यातल्या खर्डी इकडे असलेल्या स्टेबर्ड्स या हॉटेलमध्ये रूम नंबर 102 आणि अजून 2 रूम्स बुक होत्या 3 दिवसांसाठी असं म्हटलं जातं. आता काही काही बातम्या असंही सांगतायत की हॉटेल नव्हतं तर काहीतरी एक फ्लॅट बुक केला होता. काही काही बातम्यांचं म्हणणं आहे की स्टेबर्ड हे हॉटेल बुक केलं होतं. प्रत्येक वाहिन्यांच्या ज्या बातम्या देणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यांचंच आपापसात काहीतरी कन्फ्युजन आहे. एनिवे, सध्या आपण पकडूया की स्टेबर्ड या हॉटेल रूम नंबर 102 मध्ये हे सगळे पदार्थ, अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. आणि डिटेलमध्ये काय काय जप्त करण्यात आलं आहे तर 2.70 ग्रॅम्सचं कोकेन सदृश्य पदार्थ. आता कोकेन तर एव्हाना कळायला पाहिजे होतं खरं पोलिसांना, म्हणजे नार्कोटिक डिपार्टमेंटला, की कोकेन आहे की काय आहे, बट ते थोडं पळवाट असेल, मे बी, माहिती नाही. आणि 70 ग्राम गांजा, 10 मोबाईल, 2 कार, हुक्का पॉट, दारू, 2 4 व्हीलर्स असं एकूण 41,35,000 रुपयांचा मोबदला जप्त करण्यात आलेला आहे. NDPS कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता ज्या 7 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्या 7 जणांची डिटेल माहिती तुम्हाला सांगतो. मी म्हटल्याप्रमाणे की 7 जणांपैकी एक जण खूप हायलाईट होत आहे, तो म्हणजे एकनाथ खडसे साहेबांचा जावई आणि रोहिणीताई खडसे यांचा पती, ते म्हणजे डॉक्टर प्रांजल मनीष खेवळकर, वय वर्ष 41. त्यांच्याच बरोबर निखिल जेठानंद पोपटानी, वय वर्ष 35, समीर फकीर सय्यद, वय वर्ष 41, सचिन सोनाजी भोंबे, वय वर्ष 42, श्रीपाद मोहन यादव 27 वर्ष, ईशा देवजोत सिंग 22 वर्ष आणि प्राची गोपाल शर्मा 23 वर्ष. म्हणजे इकडे सुद्धा कॉस्मोपॉलिटनच झालेलं आहे सगळं रेव पार्टीमध्ये. मराठी फक्त एकच नाव आहे, बाकी सगळे तुम्ही बघतायत की काय आहे ते. असो, तो काही या व्हिडिओचा मुद्दा नाही. उपायुक्त निखिल पिंगळेंनी दिलेल्या माहितीनुसार की अटक करण्याआधी या सगळ्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे. मगाशी जी मी तुम्हाला नावं सांगितली त्याच्यातले जे निखिल पोपटानी आहेत त्यांचा सिगरेट वितरणाचा व्यवसाय आहे, सय्यदचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे आणि यादव जे आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, शैलेश शंके, सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक अस्मिता लाड आणि राजेश माळगावे यांनी केली होती. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार या ओव्हरऑल प्रकरणाचा तपास करत आहेत. आता या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय पॉलिटिकल इन्फ्लुएन्समुळे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोकेन टाईप काहीतरी मिळालेलं आहे बाबा, गांजा टाईप काहीतरी मिळालेलं आहे. सो पळवाटा मे बी होऊ शकतं पॉलिटिकल इन्फ्लुएन्समुळे. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. सो ही होती ओव्हरऑल माहिती पुण्यात झालेल्या त्या रेव पार्टीच्या रेडची आणि त्याच्यात काय काय जप्त झालं होतं त्याची. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.